शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र माझावर आपण शेतीमधल्या यशोगाथेच्या निमित्तानं सांगोला तालुक्यामध्ये असलेलं चिकमुहूद म्हणजे शहाजी बापू पाटील माजी आमदार त्यांच्या गावामधल्या संदीप कदम या शेतकऱ्याच्या शेवग्याच्या बागेमध्ये खरं तर मी उभा आहे. आज हार्वेस्टिंग सुरू आहे. पाठीमागचे काही दिवस झालं तुम्ही बघताय सातत्यानं शेवगा शेंगेला चांगल्या पद्धतीचे दर आहेत. मगाशी संदीपरावांशी बोलत असताना ते सांगत होते की काही 4 महिन्याचा एक हंगाम आहे, ज्या हंगामामध्ये सातत्यानं दरवर्षी शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचा पैसा होतोय आणि तो हंगाम साधता येणं, त्या काळातली उत्तम सेटिंग होणं आणि सगळ्यात महत्वाचं जे चॅलेंजिंग आहे शेवगा शेतीमध्ये 2 गोष्टीच्या समस्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना येत आहेत. ते म्हणजे योग्य बियाणं त्याला उपलब्ध होणं, चांगल्या पद्धतीचे बियाणं, व्हेरिएशन नसणारं, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लागवड झाल्यानंतर ज्यावेळेला आपण भार पकडतो त्यावेळेला त्याला सेटिंग होणं ही मला वाटतं सगळ्यात महत्वाची समस्या या संपूर्ण शेवगा शेतीमध्ये. आणि मग यासोबतच साधारण शेवगा शेतीमधलं नियोजन काय, त्याचं भविष्य काय, बियाण्याच्या उपलब्धता कशा, हा वाण कुठला आहे, वाणाचं वैशिष्ट्य काय, आणि या सगळ्यासोबतच एकूण शेवगा शेतीमधल्या बऱ्याच गोष्टींबद्दल खरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. संदीप सर, तुमचं महाराष्ट्र माझामध्ये स्वागत आहे. खरं तर अतिशय चांगल्या पद्धतीचा माल आहे. आता तुम्ही जर बघितलं माझ्या पाठीमागं तर अगदी खालपासून ते वरपर्यंत जर तुम्ही सेटिंग बघितली तर अतिशय चांगल्या पद्धतीची सेटिंग आहे. किती वर्ष झाड आहे ती? हे 5 वर्ष आता 5व्या वर्षाचं झाड आहे. आणि मग 5 वर्षाच्या झाडाला ही जो भार पकडलाय त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं तुम्ही बघता इथं. म्हणजे आपल्याकडे जी म्हण आहे असं की पानापेक्षा फळ जास्त जी बनते ती, तसं प्रकरण सेम आहे. आणि जवळपास सगळी झाडं तुम्ही कॅमेरा कसाही फिरवला तर तुमच्या लक्षात येईल की जवळपास या बागेतलं किती एकराचा प्लॉट आहे? हा 2.5 एकर प्लॉट आहे. 2.5 एकराच्या प्लॉट मध्ये सगळंच जवळपास झाड हे सेम आहे. काय नाव आहे ह्या व्हरायटीचं नाव काय? ह्याला ओडीसी 3 मधलं सिलेक्शन आहे, निवड पद्धतीनं तयार केलेला वाण आहे. बर. आणि याच्यामध्ये काय होतं, ह्याचा जे डेट आहे तो डेट जाड राहतो ह्या वाणाचा. त्याच्यामुळे सेटिंगचा ड्रॉपिंग जे म्हणतो आपण, जे अवकाळी पाऊस पडले वगैरे त्यावेळेला ड्रॉपिंग होतं, हा वाण त्यावेळेला ड्रॉप होत नाही जास्त, त्याच्यामुळे लोड होतात झाडे, सेटिंग फास्ट होतं याचं. वाण तुम्ही डेव्हलप केला आहे? हो, पहिला आपल्याकडे ओडीसी साधा ओडीसी होता आणि PKM2 काय व्हरायटी होत्या, त्या दोन्ही मधून क्रॉस करून हा ओडीसी 3 मधलं निवड पद्धतीने बनवलेला वाण आहे. ह्याची लांबी जी आहे ते PKM2चा एक गुण आहे याच्यामध्ये, आणि जी झाडाला जी क्वांटिटी लागते मालाची तो ओडीसीचा याच्यामध्ये गुण आलेला आहे. हा, म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन केल्यामुळे ह्याला फक्त आता निवड पद्धतीने आता ही आपण पेटंटसाठी दिलेली आहे व्हरायटी, पण याच्या अजून काय टेस्ट वगैरे राहिलेले असतात, त्याच्यामुळे ती प्रक्रिया चालत राहील. शेतात किती दिवसाचा हा प्लॉट आहे? हा 5 वर्ष आता झाडाच 5 वर्षाचा प्लॉट चालू आहे आता. मग ही बियाण्यांची लागवड होती का? ही कलमाची लागवड आहे आपली. तुम्ही कलमाची लागवड? कलम म्हणजे जसं डाळिंबाचं गोटी कलम असतं ना, तसं सेम ते शेवग्याचं कलम केलेलं आहे आणि ते लावलेलं आहे. एकसारखापणा येण्यासाठी आता बऱ्याच वेळा मी बऱ्याच शेवग्याच्या बागेमध्ये गेलोय, सेटिंगला अडचण येते किंवा झाड एकसारखं नसतंय किंवा माल एकसारखा लागत नाही, त्यात पण शेंगात व्हरायटी दिसते, व्हेरिएशन वाटते. हे कशामुळे होतं आणि हिथं ते का टाळलं गेले नेमकं? व्हेरिएशन म्हणजे काय होतं, ज्या वेळेला शेंग आपली सेट होते, पॉलिनेशन ज्या वेळेला होतं त्यावेळेला मधमाशीकडून सेटिंग हे झालेलं असतं पॉलिनेशन, त्याच्यामुळे व्हेरिएशन अदर व्हरायटी त्याच्यामध्ये क्रॉस झालेले असतात. ही कलम करण्याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे आपला, बियाण्याची प्युरिटी, बियाण्याची शुद्धता जी म्हणतो ते आपण क्वालिटी आणण्यासाठी कलम करून, ज्याच्यामुळे समजा मधमाशी जर इथं आले फ्लावरिंगच्या वेळेला, कुठल्याही झाडा बसली तर जात एकच आहे, ह्या झाडांचा DNA एकच आहे, त्याच्यामुळे अदर व्हरायटी इथं तयार होत नाही ह्या वनामध्ये. आणि मला वाटतं कुठल्या बी झाडावरची प्रत्येक शेंग सारखी असण्यापाठी प्रत्येक शेंग, प्रत्येक झाडाचं पान, फुल, सालीचा कलर सेम राहतो याच्यामध्ये काही याच्यात. आणि फक्त ही जी व्हरायटी आहे एका झाडापासून आपण डेव्हलप केलेली आहे, म्हणजे एका झाडाची 10, 10ची 20, 20ची 100 अशी वाढवलेला आहे. आणि आता ती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. आता 2.5-3 एकरवर गेलेला, आता दुसरा 1-1.25 एकरचा प्लॉट लावलेला अजून नवीन. बर. खरं तर शेवगा शेतीमध्ये सातत्यानं तरुण मुलं यायला लागलेत, नवा शेतकरी यायला लागले. आपली ऊस शेती अडचणीत येते, फळबागा फसायला लागल्या, डाळिंब फसलं, पेरूचे दर कधी आहेत कधी नाहीत. मग अशा वेळेस शाश्वत उत्पादन देणारं पीक म्हणून शेवग्याकडे खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वळतोय, परंतु त्याला चॅलेंज पण तितकंच आहे. मी म्हणालो तसं सेटिंग होणं आणि बियाणं उपलब्ध होणं, अशा 2 गोष्टी आहेत. त्या तुमच्या वाहनाबद्दल बोललो, बियाण्यांबद्दल आपण शेवटच्या टप्प्यामध्ये तुमच्याकडून ते मला ऐकून घ्यायचं की याची उपलब्धता तुम्ही आमच्या ग्राहक शेतकऱ्यांना कशा पद्धतीने करून देते. त्याच्या पूर्वी थोडंसं ह्या शेवगा शेतीमधल्या नियोजनाबद्दल जर बोलायचं झालं तर कशा पद्धतीच्या नियोजनाची बांधणी केली पाहिजे? जमिनीची निवड हा यातला भाग आहे का? जमिनीची निवड केल्यानंतर त्या हिशोबाने मग झाडांच्या अंतर हा त्यातला महत्वाचा भाग आहे का? त्या निवडीबद्दल, अंतराबद्दल, लागवडीतल्या काळजीबद्दल काय सांगा? याच्यात आता लागवडीचं अंतर जर बघितलं तर तुम्ही पाण्याचा निचरा होणारी जमीन,
त्या जमिनीमध्ये 12x7 किंवा 12x6 ह्याला योग्य अंतर आहे लागवडीचं. आता हे जे आपण जे अंतर ठेवलेलं आहे 15x10 फूट आहे. बियाणे प्लॉट असल्यामुळे थोडस छाटणी याची एकदाच होती आपली. बियाण्यासाठी ठेवल्यामुळे नंतर छाटणी करता येत नाही. आता जी मार्च मध्ये छाटणी असते ती छाटणी होत नाही याची. मार्केटिंगचे प्लॉट असतात ते दोनदा छाटले जातात, एकदा मार्च मध्ये एकदा ऑगस्ट मध्ये. त्याच्यामुळे हा फक्त मार्च मध्ये कट केला जातो. त्याच्यामुळे हा बियाण्यासाठी ठेवल्यामुळे लेट चालतो बहार त्याचा. आणि 12x6 वरती जर लागवड केली 12x6 किंवा 12x7 वरती त्याला बेड बनवणे खूप महत्वाचं आहे. बरेच लोक बेड बनवत नाहीत, पाण्याचा निचरा होत नाही. ऐन वेळेला दिवाळीच्या वेळेला जे पाऊस पडतात अवकाळी पाऊस मान्सून रिटर्न गेल्यानंतर त्यावेळेला सेटिंग होत नाहीत प्लॉट बरेचसे. मग ते जास्त पाण्यामुळे झाडावरती नत्राचं प्रमाण जास्त राहतं झाडांमध्ये आणि सेटिंग होत नाही त्यावेळेला ती झाड. हा मग तिथं मग आणि नंतर ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर थंडी सुरू झाली की परत सेटिंग स्लो होतं थंडीमध्ये. थंडीच्या अगोदर आणि पाऊस आपला जो रिटर्न मान्सून असतो तो गेल्या सेट करून घेतले पाहिजे प्लॉट आपले. ह्याच्यामध्ये बुरशीनाशक कीटकनाशकाचा फार मोठा रोल आहे याच्यामध्ये. मला ते खरं तर मगाशी तुम्ही बोलता ते सांगितलं की आपल्याला अजून बऱ्याच शेतकऱ्यांना कीटकनाशक आणि बुरशीनाशक यातल्या गोष्टींचा फरक लक्षात येत नाही. हा जो सेटिंगवर पुन्हा आणतो तुम्हाला, कारण का आता ही सगळ्यात महत्वाची समस्या ह्या पिकांमधली. तर ह्यातली सेटिंग ह्या कुठल्या रोगराईंवर अवलंबून असते का, आणि त्याची कशी काळजी घेतली पाहिजे? वाणाचं महत्व किती आहे त्या सेटिंगच्या ह्याच्यामध्ये, आणि प्रॅक्टिस शेतकऱ्याची, वातावरण, त्याच्या औषधांचे नियोजन, ह्याचा किती इम्पॅक्ट होतो या सगळ्या गोष्टी? याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, याच्यामध्ये बुरशीनाशकाचा सर्वात मोठा रोल जास्त महत्वाचा आहे. ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला बुरशीनाशक घेतलंच पाहिजे आपण. धोका असेल तर बुरशीनाशकाची गरज आहे. बऱ्याच जणांना बुरशीनाशक PGR आणि कीटकनाशक ह्याच्यातलं कळत नाही. चुकीचे कीटकनाशक मारून त्याची पानगळ करतात काही जर, आणि मग ते सेटिंग होत नाही ना प्लॉट. नंतर परत पानगळ झाल्यानंतर याचं सेट होत नाही झाड. जोपर्यंत झाडावर पान 100% आहे तोपर्यंत सेट करून घ्यायचं झाड. कारण की ह्याचं पान म्हणजे काय होतं, अन्ननिर्मित हे पान तयार करते याचं. ह्याच्या काडीमध्ये स्टोरेज हा विषय नाही डाळिंबासारखा झाडाच्या शेवग्याच्या. जेवढं तुमचं पान शाबूत असेल तेवढं ते अन्न निर्मित करणार सेटिंग. तिथनं नंतर ज्यावेळेला अन्नाची तयारी होते तिथून परत माल तयार होतो, याचा सेट होतो. बर, हे सगळं करताना ह्याच्या तुम्ही डुंब्यात काय भरताय नेमकं, त्याची डुंबा भरणी कशी आहे, किंवा खालून कुठले खतं देता, किंवा त्याला खाली काय आपलं गावाकडचं शेणखत किती लागतंय, काय त्याची नियोजन कशी बांधली करतात? याच्यामध्ये काय करतो आपण, एका झाडाला 2 ड्रिपर आहेत पाण्याचे, आणि प्रत्येक झाडाला एक कमीत कमी 20 किलो जुनं कुजलेलं शेणखत. त्याच्यामध्ये DAP राहतं थोडंसं रासायनिक खतामध्ये, DAP थोडंसं पोटॅश, आणि आपल्या मातीमध्ये महाराष्ट्राच्या पूर्ण मातीमध्ये मॅग्नेशियमचं खूप प्रमाण कमी आहे. प्रत्येक झाडाला आम्ही 250 ते 300 ग्राम मॅग्नेशियम देतो स्पेशल मध्ये. म्हणजे NPKच्या बरोबरीतच मॅग्नेशियम आता आलेलं आहे. बरोबर. लोक मॅग्नेशियमचा वापर करत नाहीत शेवग्यामध्ये जास्त, करतात पण किती एकरी 25 किलो 20 किलो असं करतात. मॅग्नेशियमचा वापर वाढवा, NPKचा वापर वाढवा तुम्ही याच्यामध्ये. ब्रँडेड खतं महत्वाचे आहेत याच्यामध्ये. खतामध्ये भेसळ आली त्याच्यामुळे याला माणसं शेतकऱ्यांना काय वाटतं, मी त्याला खत घातलंय पण ते ओरिजिनल नसतं, कारण की ते कुठल्या क्वालिटीचं आहे कुठल्या कंपनीचं आहे याच्यावर बरंचसं राहतं ते. बरोबर. आणि मायक्रोन्यूटन राहतं याला बेसल डोस मध्ये, आणि सेकंडरी एक 1.5 किलो पर्यंत रासायनिक खत राहतात, आणि एक 20-25 किलो पर्यंत शेणखत राहतं याच्यामध्ये. पाण्याचं नियोजन यातला महत्वाचा भाग आहे का, आणि असेल तर मग तो कसा आहे? पाणी याला शेवग्याला पाणी कमीच लागतं मुळातच, पण तुम्ही जास्त पाणी दिलं तर त्याची व्हिजिटिव्ह ग्रोथ होते, झाड माजतं पाण्यामुळे, आणि झाड एकदा माजलं की परत त्याला सेट होत नाही. कमी पाणी देणे, ताण नाही द्यायचा पाण्याचा, कमी पाणी जगायपुरतं त्याला पाणी द्यायचं. बरेच लोक ताण देतात, एकदम पाणी सोडतात, परत सेटिंग होतं, परत त्याच पटीने त्या स्पीड मध्ये ते ड्रॉपिंग पण होतं. एकदम ताण दिलेला असतो पहिल्यांदा. तुम्ही ड्रॉपिंगची अतिशय चांगली गोष्ट सांगितली, आणि त्यांनी सांगितलेली ती गोष्ट तुम्ही आता इथे बघताय. ह्यातला कुठलाही देठ तुम्ही बघा, हा देठ बघा, किंवा मला वाटतं हे बघा, हे ह्याचे देठ आहेत, बरोबर आहे का? हो, दिसते बघा, कॅमेरामध्ये दिसते. हे बघा, हे ह्याचे देठ आहेत, आणि यांचं असं म्हणणं आहे की ह्यांच्या वाणाचंच वैशिष्ट्य असं आहे की ह्याचा देठ दणकट आहे, त्यामुळे ह्याच्या 2 पद्धतीचे फायदे आहेत. ह्याला पुढं ताकद मिळते, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कळी ड्रॉपिंग होत, सेटिंग. हे व्हरायटीचं वैशिष्ट्य आहे. बर, आता हे सगळं होत असताना अशा पद्धतीचा वाण डेव्हलप करण्यामागचा काय विचार होता? एवढे सगळे वाण आपल्याकडे उपलब्ध आहेत, मग आपण काय प्रश्न तुमच्या वाणाने शेतकऱ्याचे सोडवले जे इतर वाण सोडवत नाही? काय होतं, मार्केटमध्ये डिसेंबर आणि जानेवारी रेट असतात, 100+ रेट असतात.
आणि जून जुलैला एक रेट असतात. हम्म. मग ही अशी सिच्युएशन येते ज्यावेळेला रेट वाढतो त्यावेळेला कारण एक असतं की लोकांचं सेटिंग पाठीमाग झालेलं नसतं, त्याच्यामुळे रेट उचलले जातात. हम्म. मग सेटिंग करण्यासाठी पाठीमाग आम्ही 2009 पासून आहे क्षेत्रामध्ये. हम्म. मग सेटिंग वरती आम्ही जास्त काम केलं. आपलं सेटिंग का गळतंय, ड्रॉपिंग का होतंय, मग तिथं आम्हाला काही देटावर ते लहान जे जुन्या व्हरायटी होत्या आपल्या त्याचे देठ एकदम लहान होते, छोटे आपले एकदम नाजूक होते. मग परत आम्हाला अशी एक व्हरायटी ह्याच्यामध्ये सापडली की ज्या व्हरायटीचे देठ जाड आहेत, माल लांबीला जास्त आहेत, अशी व्हरायटी निवडून परत तिचं थोडस हळूहळू प्लॉट डेव्हलप केले आपण त्या जातीचे. खरं तर हे सगळं करताना आता ह्यातलं एक झाड साधारण किती किलो पर्यंत माल देतं, त्यानं तेवढा दिला तर तो शेतकऱ्याला परवडतो, दिला पाहिजे असं वाटतं. हे आता एक झाड तुम्ही जर हे पाठीमागचं झाड बघितलं, हे झाड कुठलीही झाड घ्या तुम्ही, एका किलो मध्ये 8 ते 10 शेंगा बसतात. आणि एका झाडावरती आता नाही म्हणलं तर कमीत कमी 700 ते 600 शेंगा याच्यावरती. 60 ते 70 किलो झाड अवरेज द्यायला काहीच अडचण नाही आपल्याला याच्यामध्ये. आणि 70 किलो अवरेज दिलं आणि कमीत कमी आपल्याला 60 रुपये अवरेज रेट पडला, 60 रुपये. आणि एक काही नाही म्हणलं तर 20 टन माल निघतोय, काय करतो 20-22 टन. बर, 60 रुपये 10-12 लाख रुपये होतात. 10-12 लाख आरामात होतात. पण लोकांना काय होतं, काही लोकांचे आता आम्हाला कॉल येतात, काही आता युट्यूबला बरेच व्हिडिओ आहेत, बरेच इंस्टाग्रामला व्हिडिओ असतात, खाली कमेंट वगैरे करतात, सेटिंग होत नाही, व्हेरिएशन आहे, बियाणं खराब आहे. ज्या प्लॉट मधलं तुम्ही बियाणे घेता ना तो प्लॉट 100% ओरिजिनल पाहिजे. आता हा बियाणे प्लॉट आहे समजा आपला, याच्यामध्ये 10 झाडाला माल लागलाय, 10 झाडाला माल लागलेला नाही, अशा प्लॉट मध्ये जर बियाणे घेतलं तर पुढचे प्लॉट आहेत, नवीन प्लॉट येणारे 100% फेल होतात ते. आणि हा जो आपण जो कलमाचा जो प्लॉट केलेला आहे, गुटी कलमाचा करून जो सगळा प्लॉट डेव्हलप केलेला आहे बियाण्यासाठी, याच्यामध्ये व्हेरिएशन हा विषयच नाही याच्यामध्ये. आता पॅकिंग चालू आहे आपल्या इथं, शॉर्टिंग करणे हा विषय नाही याच्यात. माल घेईल असं भरतात, माल घेईल असं भरतात, याच्यामध्ये आकुर्षण येत नाही अजिबात. पिवळ एकदम कलर ग्रीन कलर राहतो याच्यामध्ये. चला तिकडे शेंग पण चालू आहे, तिथं पॅकिंग करायला सुरू आहे, थोडीशी तोडणी केलेली. किती माल गेला आतापर्यंत? आतापर्यंत एक 8-9 टनापर्यंत गेलाय याच्यातला. हा, ह्या प्लॉट मधला हा जो माल घेतला ना आता सगळा आपण, हा माल पकडला याच्यामध्ये, हा सगळा माल एका जाडीचा येतो, एका लांबीचा येतो. बरं, तिकडे मावशी पण काय करतात बघा. हा, याच्यामध्ये व्हेरिएशन हा विषयच नाही याच्यामध्ये. आणि कलर शायनिंग मालाची एक नंबर राहते याच्यामध्ये. संदीप राव, ह्या सगळ्याच्या मध्ये जर तुम्ही बघितलं तर मी अनेक वेळा अनेक पद्धतीचे व्हिडिओ करायला जातो, त्यावेळेला बऱ्याच वेळा असंही म्हणणं असतं की व्हिडिओ बघितले जातात, व्हिडिओ व्हायरल होतात, बऱ्याच गोष्टी होतात, आणि मग शेतकरी लागवड करतो, बऱ्याच वेळा पैसे होतात, होत नाही. हे जे शेतकऱ्याला नेमक्या पैसे होण्यासाठी जो नेमका हंगाम आहे तो शेवगा शेतीमधला कुठला आहे, की बाबा या काळामध्ये लागवड झाली तर चांगल्या पद्धतीने येऊ शकतो. अर्थात तुम्ही मगाशी सांगितलं की ते ड्रॉपिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टीवर, मालाची आवक किती, ह्या सगळ्या गोष्टी जरी दर असले तरी पाठीमागच्या एवढ्या दिवसाचा अनुभव म्हणून साधारण शेवग्याला कुठल्या महिन्यामध्ये दर चांगले राहतात? ह्याच्यामध्ये डिसेंबर महिना 15 नोव्हेंबर पासून 15 मार्च पर्यंत रेट असतात. पण जो डिसेंबर आणि जानेवारी महिना हे हायेस्ट रेट असतात, 100+ रेट असतात याच्यामध्ये. याच्यासाठी तुम्हाला एक पहिल्यांदा छाटणीचं व्यवस्थापन, छाटणीनंतर जे आपण सेटिंगसाठी जे काही खत नियोजन आणि फवारणीचं नियोजन आहे हे महत्वाचं आहे याच्यामध्ये. आणि डिसेंबर आणि जानेवारी ह्या महिन्यात तुमचे प्लॉट मोकळे व्हायला पाहिजेत. आणि नंतरचा जो दुसरा बहार असतो जून जुलैचा, जून आणि जुलैमध्ये तो बहार तिथं संपलेला पाहिजे. म्हणजे मला आता पहिले हे सांगा की जून जुलैच्या बहाराला कवा छाटणी किंवा पानगळ करावी लागते, आणि डिसेंबर जानेवारीला कधी करावं लागते, आणि किती काळात हा प्लॉट येतो? याचं कसं असतं माहितीये का, छाटणी केल्यापासून 90 दिवसात माल चालू होतो. बरं, तो 90 दिवस चालतो पुढे. म्हणजे 6 महिने जातात. 6 महिने जातात. हे 90 दिवसाचे 2 टप्पे झाले. बरोबर. दुसरा जो असतो हा डिसेंबरचा बहार, याला छाटणी केले की 90 दिवसात माल सुरू होतो, तो तिथून पुढे 90 दिवस चालतो. 1 वर्ष पूर्ण झालं, 1 वर्षात डबल बहार येतो याला. ज्या वेळेला तुम्ही मार्चला छाटणी घेता त्यावेळेला तो जूनला बहार चालू होतो. बरं, तुमचं फवारणीचं वगैरे व्यवस्थापन, खत, परत अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल तर व्यवस्थित. आणि नंतर जो ऑगस्टला छाटणी केली किंवा जुलैच्या 15 जुलैच्या आसपास जर छाटणी केली तर तो नोव्हेंबर डिसेंबरला माल चालू होतो त्याचा. म्हणजे छाटणी कधी करायची आणि कधी पकडायची. सगळ्यात जास्त जी ड्रॉपिंगची समस्या आहे, मागाशी पण आपण आज बोललो, जास्त बोललो आपण त्याबद्दल, कारण तो महत्वाचा गाभा आहे. तर ते ड्रॉपिंग होऊ नये म्हणून तुम्ही जसं वाण हा विषय सांगितला की तुमच्या वाणाचं वेगळेपण असं आहे की त्याचं देठ चांगला असल्यामुळं आणि तुमचं वैशिष्ट्य ते असल्यामुळे ड्रॉपिंग कमी होते. पण जनरली एकूणच शेवगा शेतीमध्ये ड्रॉपिंग होऊ नये ह्यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? पाणी व्यवस्थापन पाहिजे याच्यामध्ये. तुमचं पाणी एकदम कमी, पाणी कंट्रोलमध्ये. आणि जे वाण जर तुमचा इथं खराब असेल तर तुम्ही किती जरी बुरशीनाशक, किती जरी हाय पाय लेवलची बुरशीनाशक वापरली तर सेटिंग होत नाही प्लॉट. त्याच्यासाठी वाण पहिल्यांदा महत्वाचा आहे. वाण हा बेसिक पायाचा वाण आहे. आणि वाण जर तुमचा चांगला असेल
तर सेटिंगला काहीच अडचण येत नाही तुम्हाला. साधं तुम्ही M45 किंवा साप पावडर जरी मारली तर रिझल्ट मिळतात त्या औषधाचे. बर. हा, तुमचं पण प्रथम तुमची व्हरायटी प्रॉपर पाहिजे तिथे चांगली. आता हे मार्केटिंग साठी चालू आहे सध्या, म्हणजे मार्केटिंग आणि सीड अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही जाताय. आता मार्केटिंग मध्ये आतापर्यंत किती माल गेलाय, काय रेट चालू आहे, अंदाजे पुढे किती जायला वाटतं, आणि काय सीझन करता तुम्ही? सीड सोडा, बियाणं सोडून मार्केटिंगचं एक वर्ष काय असतं? मार्केटिंगचं वर्ष एकरी जातं आमचं, म्हणजे जे आम्ही शेंगा विकतो याच्या ते एका एकरात कमीत कमी 20 टन माल निघतो. हा, 20 ते 25 टन माल निघतो. आणि 70 रुपये जर ऍव्हरेज रेट पकडला आपण, भले आजचं 130 ना हा माल दिलेला आहे, पण हा काही कंटिन्यू माल नसतो. हा रेट बरोबर कधी 40 असतो, कधी 80, कधी 100. मध्यंतरी आपण 400-500 रुपये दिले माल. पण ते 400-500 रुपये, हो 500 रुपयापर्यंत गेले. 500 रुपये दिला त्यावेळेला 900 किलो माल निघाला फक्त आपला. पण नंतर मार्केट उतरत आज 130-120 पर्यंत आलेलं आहे. बरोबर. हा, त्याच्यामुळे कमी 12 लाखाला तर काही कमी पडत नाही याच्यामध्ये एकरी. आणि एकरी साधारण अवरेज खर्च कुठल्याही शेतकऱ्याचा किती होतो झेंडू याच्यामध्ये? सॉरी, 50,000 रुपये. 50,000. ह्याच्यामध्ये जास्त खर्च लेबरचाच असतो. बाकीचं बुरशीनाशक, कीटकनाशक किरकोळ. म्हणजे हे डाळिंब द्राक्ष सारखं झंझट नाही. नाही, एवढा खर्च नाही याच्यामध्ये. आणि डबल बहार, कुठल्या पिकाला डबल बहार येतो? डाळिंबाला डबल बहार येत नाही वर्षामध्ये, सीताफळाला येत नाही, पेरूला येत नाही, तुमचं ड्रॅगन फ्रूटला येत नाही. शेवगा असा एकमेव वाणा केला वर्षात डबल बहार येतो, आणि दोन्ही बहाराला उत्पन्न चांगलं मिळतं याच्यामध्ये. त्यामुळे शेवगा शेती करायला 100% परवडते. ऊसापेक्षाही जास्त पैसे होतात याच्यामध्ये, आणि कमी पाण्यावरती. तर आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर मी तुमचा नंबर तिथं देतोय, शेतकरी तुम्हाला फोन करतील, त्याबद्दल माहिती विचारतील, निवेदन विचारतील. याच्या बियाण्यांबद्दल थोडंसं सांगा, याची उपलब्धता कशी आहे आणि काय वेगळं आहे? मी बऱ्याच शेतकऱ्यांकडे जातो, बरेच शेतकरी आता स्वतःचं बियाणं डेव्हलप करायला लागलेत. त्यांच्या प्लॉटमध्ये काही मार्केटिंग करतात ह्याचे शेंगाच, आणि राहिलेला मला वाटतं तो त्यात बी काय डिसिप्लिन आहे ते सगळं शेंगा सांभाळण्यामध्ये. ते सगळं करून खरं तर सेल आउट केला जातो, सगळं शीड विकलं जातं. तर तुमचं बियाणं उद्या ज्यावेळेला तुम्ही विकताय त्यावेळेला त्याचं इतरांपेक्षा काय वैशिष्ट्य आहे, काय वेगळेपण आहे, त्याबद्दल थोडी काय माहिती सांगा आमच्या शेतकऱ्यांना. कारण की याच्यामध्ये ज्या वेळेला आपण बियाण्यासाठी प्लॉट बनवतो ना, त्यावेळेला व्हेरिएशन मुक्त बियाणे आहे. म्हणजे याच्यात जी प्युरिटी म्हणतात, बियाण्याची प्युरिटी, समानता. समजा 500 झाड लावलं तर 500च्या 500 झाडाला माल लागणार याच्यामध्ये. अजिबात त्याच्यामध्ये व्हेरिएशन राहत नाही. कारण की हे तर क्रॉस पॉलिनेशन हा विषय नाही या व्हरायटीमध्ये. कारण की अदर व्हरायटी इथं झाड नाही, आणि दुसरं इथं क्रॉस पॉलिनेशन व्हायला मधमाशी, शेवग्याचं हे 30-40% पॉलिनेशन हे मधमाशीकडून होतं. बाकीचं राहिलेलं 70% सेल्फ पॉलिनेशन होतं शेवग्याचं. पण ते ज्या वेळेला होतं त्यावेळेला अदर व्हरायटी नसायला नकोय. समजा एक लाल कलरचं झाड आहे, किंवा ज्या झाडाला माल लागत नाही अशी झाड असतात, त्याला फुल लागतं पण माल लागत नाही. अशा व्हरायटीचं क्रॉस झालं की मग तिथं अवरेज कमी पडतं पुढं नवीन लागवडीला त्याचं. तसा हा विषय याच्यामध्ये ठेवलेला नाही आपण. तुमचं 2.5 एकरामध्ये एखादं तरी तसं झाड आहे का? एकही नाही झाड, एकही अजिबात माझं. कारण की तुम्ही जर प्रत्येक लाईन जर चेक केली, एकही झाड तर सापडत नाही तुम्हाला. त्यामुळेच मला वाटतं कदाचित माल पण सगळा माल सेम राहतो, आणि मालाची क्वालिटी निघते, आणि अवरेज निघणं महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये ज्या वेळेला रेट असतात, बऱ्याच लोकांचे शेवगे चालू झालेत, पण रेट 100-150 रुपये, पण माल निघत नाहीत. माल निघतात 100-200 किलो. ज्या वेळेला रेट आहे त्याच वेळेला माल निघाला पाहिजे. त्यासाठी प्रॅक्टिस, पाण्याचं नियोजन, खताचं नियोजन, फवारणी, ह्या 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मधमाशी आणण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी काही वेगळा प्रयोग आहे का, जसं डाळिंबीमध्ये असतो? डाळिंबीला करतात, पण शेवग्यामध्ये नॅचरली मधमाशी येते, कारण की ह्याला फुलांची संख्या जास्त असते. अच्छा. आणि ज्या वेळेला याचं फ्लॉवरिंग उमलतं त्यावेळेला ह्या फुलांचा एक वेगळा असा गंध येतो. त्याच्यामुळे ह्याला वेगळं काही करावं लागत नाही मधमाशीसाठी, नॅचरली येतेच इथे. साधारण या पद्धतीची ही शेवगा शेती संदीप कदम साहेब त्या ठिकाणी करतात. खरं तर वेगळा वाण आहे, अजून त्यांचं पेटंट व्हायचं आहे. क्रॉस पॉलिनेशन करून खरं तर तो वाण इथं बनवलाय, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की इथं कुठेही प्लॉटवर व्हेरिएशन नाही. याचं कारण त्यांनी एका झाडापासून पुढची झाडं, आणि त्यापासून हा संपूर्ण वाण गुटी पद्धतीने त्या ठिकाणी बांधून बनवलाय, आणि तो दिसतोय संपूर्ण प्लॉट मध्ये. जर तुम्ही माझ्या पाठीमागे देखील प्लॉट दिसतोय, आता इथं जी चालू आहे भराभरी, त्या मागच प्लॉट आहे पलीकडे. सगळी झाडं एकसारखी, प्रत्येक झाडाला शेंग एकसारखी, डिसिप्लिन मध्ये प्लॉट आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलंय, आणि अतिशय चांगल्या पद्धतीची क्वालिटी देखील शेंगची आहे. तिची चमक असेल, तिची लांबी असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो देठाचा मुद्दा मला तुमचा पटला. की इथं मी बऱ्याच शेतकऱ्यांना भेटतो त्यावेळेला ते सांगतात की ड्रॉपिंग मोठ्या प्रमाणामध्ये होतं, आणि ड्रॉपिंगसाठीचा जो कळीचा जो देठ आहे, तो देठ जर तगडा नसेल तर 100% छोट्या मोठ्या कारणांमुळे ती त्या ठिकाणी 100% त्याची गळ होणार आहे. तर तिथं काम त्या ठिकाणी या प्लॉटवर झालंय. त्यामुळं
वाण अतिशय चांगला आहे, प्लॉटचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीचं केलं आणि शेवग्याचा जर ह्यांनी सांगितलेले हंगाम जर पकडले, महिने पकडले, तर तिथं चांगल्या पद्धतीचा दर आज तरी शेतकऱ्यांना मिळतोय. अर्थातच हे दर बऱ्याच वेळा आवकवर असतो. उद्या ह्या हंगामात सगळे शेतकरी आले तरी पण तो थोडासा घोळ त्या ठिकाणी आहे. या हंगामात जरी सर्व शेतकरी आले तर ते वातावरणावर ह्याचं थोडस राहतं, ड्रॉपिंग होत. पाऊस आहे, धुका आहे, कधी ढगाळ वातावरण असतं, त्याच्यामुळे सेटिंग करणं हा यात खूप मोठी रिस्क आहे. सेटिंग शेवग्यामध्ये सेटिंग हा 99% त्याच्यावरती सगळ्यांनी जास्त काम केलं पाहिजे, सेटिंग वरती अगदी. आणि मग जो काही मगापासून आम्ही 20 मिनिटं बोलत आलोय त्या सेटिंग मधल्या गोष्टी, पाण्याचं नियोजन ह्याच्यातला महत्वाचा गाभ आहे. बुरशीनाशकाच्या संदर्भानं संदीपरावांनी सांगितली बरीच माहिती की ते बुरशीनाशकाचं त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीनं करता आलं तर निश्चितपणाने ड्रॉपिंग आपल्याला टाळता येऊ शकतं. त्यामुळे एकूण पाणी असेल, वाणाची निवड असेल, बुरशीनाशक असतील, वेळोवेळी त्या सगळ्या गोष्टींची जर काळजी घेतली, हंगाम व्यवस्थित साधला, त्याचं नियोजन प्रॉपर केलं तर निश्चितपणाने शेवगा शेतीतून चांगल्या पद्धतीचा फायदा शेतकऱ्याला होऊ शकतो. अनेक पद्धतीचे व्हिडिओ तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून ह्या शेवगा शेतीचे बघतायत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं तो त्याच्या शेतामध्ये काय प्रॅक्टिस करतोय, त्याचा वाण कसा हे सांगतोय. संदीपरावांनी देखील त्या ठिकाणी डेव्हलप केलेला हा वाण आपल्या समोर झाडावर दाखवला. समोर इथं पॅकिंग ह्या महिला त्या ठिकाणी करतायत. अतिशय युनिफॉर्मनेस आहे, एकसारखी शेंग आहे. कुठल्याही पद्धतीचं सेपरेशन इथं नाही आहे, म्हणजे निवड करावी लागत नाही. हातानं उचलून जरी तुम्ही पॅकिंगमध्ये टाकलं तर ते एकसारख्याच शेंगा आहेत. आणि तेच मगापासून ते सांगतात की हे त्यांच्या वाणाचं वैशिष्ट्य आहे की इथं सगळ्या शेंगा एकसारख्या येणार, प्रत्येक झाडाला शेंग लागणार आणि कुठल्याही पद्धतीचं व्हेरिएशन इथं नाही. याचं कारण म्हणजे त्यांनी हा वाण डेव्हलप करताना ज्या पद्धतीची काळजी घेतली त्याचा हा रिझल्ट असल्याचं खरं तर संदीपराव सांगतात. तुम्हाला जर या संपूर्ण शेवगा शेतीच्या संदर्भानं किंवा वाणाच्या संदर्भानं कुठलीही माहिती हवी असेल तर आम्ही शेतकरी म्हणून संदीपरावांचा नंबर या व्हिडिओच्या खाली लिंकमध्ये देतोय. व्हिडिओमध्ये देखील तो असेल, त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि एकूण शेवगा शेती, बियाणं या सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत तुम्ही निश्चितपणाने चौकशी करू शकता. महाराष्ट्र माझावर या मधल्या काळामध्ये इलेक्शन ह्या बाकीच्या कामामुळे बऱ्याच वेळा शेतीपासून आपण बरंच लांब आलो होतो, परंतु पुन्हा एकदा या शेवगाच्या व्हिडिओच्या निमित्तानं महाराष्ट्र माझा इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला सातत्याने शेतीच्या संदर्भातले व्हिडिओ वेळोवेळी पाहायला मिळतील. शेतकऱ्यानं केलेलं निवेदन, त्यानं निवडलेला वाण, त्याने घेतलेली काळजी, त्यानं पकडलेला हंगाम, पाण्याचं नियोजन, लागवडीचं अंतर, ते या एकूण कुठलंही पीक असलं तर त्यातली लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंतची जी संपूर्ण माहिती आहे ती माहिती निश्चितपणाने त्या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र माझावर त्या ठिकाणी केला जाईल. कॅमेरामॅन मुकेश सर, मी अविनाश, महाराष्ट्र माझा आज शिकमहोत.